आणि के जी शिरसट यांचं देखील शुभागमन होते, त्यांचं देखील सहर्ष स्वागत या तिरंगा चषक 2022 मध्ये. विनंती असे आपण या स्थानापन्न व्हा. चला बॅट्समन योद्धा 11 बॅट्समन जाऊ द्या. पंच पोहोचलेले आहेत, समोरच्या संघाने फिल्डिंग लावून घेतलेली आहे, त्यामुळे तुमचे बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये जाणं गरजेचं आहे लवकरात लवकर. सलामीची जोडी आहे मैदानाच्या आतमध्ये, ज्याने नुकताच मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार पटकावला, संदीप पाटील. नॉस्टेकला आपल्याला पाहायला मिळतील सागर, गोलंदाजी मार्कवर सचिन. SSS संदीप, सागर आणि सचिन. क्वार्टर फायनलची लढत आहे, दोन्ही टीमच्या दृष्टिकोनातून महत्वाचा सामना रंगेल आणि हाय व्होल्टेज सामना पाहायला मिळेल आणि रोमहर्षक पद्धतीचा सामना रंगेल, याबद्दल कोणतंच जुमत नाहीये. प्रेक्षकांचं भरपूर मनोरंजन पाहायला मिळेल. दोन्ही संघ 2-2 सामने विजयी होऊन दाखल झाले. योद्धा 11 लगातार 2 सामने आपण पाहिलं तर जिंकलाय. गवळीवाडी संघ देखील सकाळच्या सत्रामध्ये सामना जिंकलाय. पण जर रुपेश सावंत सरांचा इशारा आलाय, मॅचला सुरुवात होते. पहिला चेंडू यावेळेस फुललेंचा बॉल होता, हलक्या हाताने दिशा द्यायचा प्रयत्न मात्र पूर्णपणे भीट केले. विचार करायला भाग पडले संदीप पाटील यांना. राईट आर्म आपण पाहिलं तर राऊंड द विकेट घेऊन आले तर सचिन आपली ही गोलंदाजी आणि पहिल्याच चेंडूवर पूर्णपणे बीट केले, वर्चस्व गाजवलंय. स्वतःला सिद्ध करत असताना फेकलेला पहिला चेंडू असेल सचिन यांचा. यावेळेस ओव्हर द बॉलर हेड समोरच्या दिशेने. क्रिकेटच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर सर्वात संरक्षणात्मक फटका ज्याला म्हटलं जातं तो फटका खेळलाय. लॉंग ऑन लॉंग ऑफच्या मधोमध चौकार. यावेळेस फुलटॉस बॉल आहे, अवस्था भरपूर दमदार आलाय, मात्र क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली येतोय आणि मारुती टिपतोय. हा दर्जेदार खेळ झेल आणि संपलाय बॅट्समन संदीप पाटीलचा खेळ.
धावा लागल्या धावफलकावर 8. ज्या 8 धावा 2 चौकारांच्या मदतीने आल्यात. पहिल्या चौकार संदीप पाटील, तदनंतर प्रवीणने मात्र पहिल्याच चेंडूवर घणाघाती आक्रमण गोलंदाज सचिनवर केलं आणि बॉलला फेकून दिलं 4 धावसंख्येसाठी. गोलंदाजी मार्कवर आलाय मिस्टर मारुती. इकॉनॉमिकल षटक ज्याने हाताळलं होतं पहिल्या सामन्यामध्ये. दुसऱ्या सामन्यामध्ये थोडासा मागडा ठरला होता, 15 धावा त्याने खर्च केल्या होत्या. तदनंतर मात्र कमबॅक करण्यासाठी उत्सुक. जर्सी नंबर 007 जेम्स बॉन्डचा फॅन दिसतोय मारुती. मात्र स्ट्राईकला आपल्याला पाहायला मिळेल प्रवीणला अजून आपलं अकाउंट ओपन करायचं. एकाही चेंडूचा सामना त्याने केला नाहीये क्षेत्ररक्षणाची निहाळणी करत असताना, कारण पॉवर प्ले संपलाय. फील्ड रिस्ट्रिक्शन झाल्यात खुल्या. आता मात्र हात खोलून फटकेबाजी होईल का प्रवीणची? धावसंख्या स्थिर 2 चौकारांच्या मदतीने 8 वर आहे फक्त. मारुती आपण पाहिलं तर राईट आर्म ओव्हर द विकेटने आलाय. पंचांच्या डाव्या बाजूने मारा करेल तो. प्रवीण पहिला चेंडू फेस करण्यासाठी सज्ज या षटकातला. पहिला चेंडू फुल टॉस, फ्लिक ऑफ द रिस्ट, मनगडाच्या साह्याने फ्लिक केलंय आणि बेमिसाल फ्लिक केलंय. क्षेत्ररक्षकाला बीट करून मात्र चेंडू सीमा पार गेलाय. काय असेल? पंच मात्र शहानिशा करतायत आणि आमच्यापर्यंत इशारा कळवतायत. येस, 1 बाउन्स चेंडू गेलाय म्हणजे मिळतील 4 धावा चौकार. प्रवीणने मात्र आपलं खातं खोडलंय आणि 4 धावसंख्येची मोहर मात्र धावसंख्येवर उमटवली जाईल. धावसंख्या 2 गडी बाद 12. 12च्या 12 धावा आल्यात चौकाराच्या साह्याने. 3 चौकार आतापर्यंत इनिंग मध्ये. रिव्हर्स खेळायचं होतं, प्रॉपर टायमिंग जुळलं नाहीये. विकेट किपर बॉल कलेक्ट करेपर्यंत बघा. पंच सांगतायत लेग बायच्या रूपामध्ये अतिरिक्त धाव टीमच्या टोटलमध्ये जोडली जाईल. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचेल 13 वर. 13. यावेळेस ओव्हर पिच बॉल होता, मात्र बाहेर वळवलं चेंडूला. पिचिंग झाल्यानंतर बाहेर वळवलंय आणि त्यामुळेच काय स्विंगने मिस केलंय आणि आलाय डॉट बॉल. 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत झालाय. 3 चेंडूमध्ये मारुती यांनी धावा खर्च केल्या त्या म्हणजे 5. एकूण धावसंख्या 2 गडी बाद 13. योद्धा 11 जी आक्रमक फलंदाजीसाठी ओळखली जाते ती थोडीशी स्ट्रगल करते. यावेळेस स्लॉट मध्ये बॉल होता, लॉंग ऑनला चेंडूला टोलवलंय आणि चेंडू आउट ऑफ द पार्क गेलाय. क्षेत्ररक्षक सचिनच्या दोन्ही हातांच्या मधून चेंडू गेलाय. क्षेत्ररक्षकाच्या आहे तानाजी. 1 धाव नक्कीच अर्जित केली जाईल. दुसरी धाव काढत असताना फलंदाज झालाय बाद. धावसंख्या 20 विथ द लॉस ऑफ 3 विकेट्स. दुप्पट गतीनं बॅट मधून निघालाय आणि जसा निघाला त्याच्यावर 4 धावसंख्येची मोहर उमटली. चेंडू सीमा पार गेलाय. चौकार. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल 3 गडी बाद 24.
24 रन झाले स्कोर कार्डवर. तिसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल रोहित. तिसरं षटक घेऊन आलाय मिस्टर रोहित. स्ट्राईकला असेल प्रवीण, ज्याच्या बॅटमधनं एक चौकार आपण पाहिलाय. फ्रंट फुटला येऊन ऑन साइडला टर्न होऊन खेळण्याचा प्रयत्न इथे झाला होता प्रवीणकडनं, मात्र येतोय डॉट बॉल. डॉट बॉल आलाय आणि डॉट बॉलने मात्र या ठिकाणी या षटकाची सुरुवात केली आहे गोलंदाज रोहितने. यावेळेस फुलटॉस बॉल फ्लिक केले मनगडाच्या साह्याने मारुती चेंडूच्या खाली विकेटचं पतन होत आहे. जिथे बघावं तिथे आज मारुतीचं दर्शन होत आहे आपल्याला या मैदानाच्या आतमध्ये, गोलंदाजीमध्ये, फलंदाजीमध्ये आणि आता मात्र क्षेत्ररक्षणामध्ये. विकेट डाऊन आणि अजूनही 4 बॉलचा खेळ शिल्लक. शेवटचे 4 बॉल. धावसंख्या माफक आहे 24. 2 षटकांमध्ये 24 रन आले होत्या 12च्या सरासरीने. तदनंतर मात्र तिसऱ्या षटकाची सुरुवात रोहितने केली डॉटने, तदनंतर आली विकेट. स्ट्राईकला असेल आता अजित. अजितने मात्र इथे ब्लँडर खेळलाय, बॉल हवेमध्ये. मारुतीचा चांगला प्रयत्न, मात्र चेंडू त्याच्या डोक्यावरनं पसार झालाय. 6 धावसंख्येसाठी येतोय हा उत्तुंग उत्तुंग ह्यूज ह्यूज षटकार, सिक्सर. करतोय चिंचोली विपक्ष शिरसी. इनिंग ब्रेक मध्ये आपला टॉस होईल. कॅप्टन्स आपण या लगेचच. 3 चेंडू नंतर आपला टॉस होईल. चिंचोली विपक्ष शिरसी. षटकार आलाय, दमदार बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस बघा प्रेशर गोलंदाजावर जाणवलं जात आहे, कारण लेग स्टंपच्या भरपूर बाहेर आहे चेंडू. पिचिंग झाला, येतोय व्हाईट बॉल. संघाची धावसंख्या 1 ने पुढे सरकते. 4 गडी बाद 31. अजितच्या बॅटमधनं आला होता षटकार. 1 चौकार देखील त्याच्या बॅटमधनं आलाय आणि 1 षटकार देखील. यावेळेस हेलिकॉप्टर उडवायचं होतं, मात्र अलॉंग द कार्पेट हेलिकॉप्टर निघालंय. सचिन चेंडूच्या खाली येण्याचा प्रयत्न, समोर येण्याचा प्रयत्न करतोय. इथे कलेक्ट झाला नाहीये चेंडू. इथे कलेक्शन होणं गरजेचं होतं. चेंडूवर तुमचं लक्ष असणं गरजेचं होतं आणि त्याचा फायदा उचललाय अमितने आणि पॉपिंग क्रीज मध्ये झालाय दाखल. 2 धावा टीमच्या टोटलमध्ये ऍड केल्या जाईल. टीमची धावसंख्या 33. शेवटचं षटक सुरू आहे, अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक. यावेळेस ऑफ साईडच्या बॉलला ऑन साईडला खेचून काढलंय. मिड ऑनला चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न. स्ट्राईकला मात्र अमितने क्रीज सोडली होती, मात्र पुन्हा सुखरूप दाखल झालाय. 1 धावसंख्या पुढे जाईल, ती म्हणजे 34. शेवटचा बॉल असेल तर कॅप्टन्स चिंचोली विपक्ष शिरसी. टॉस का बॉस मध्ये आपण या, जिचे आमचे मान्यवर आपल्यासोबत जोडले जातील टॉस साठी. शेवटचा बॉल रोहित याचा, अमित असेल समोर. यावेळेस द्विधा मनस्थितीमध्ये होता, दुलायमान अवस्थेमध्ये होता. बॅट्समन खेळू की सोडून देऊ, आणि त्यामध्ये यष्ट्यांचा वेध घेतला. विकेटचं पतन झालंय. धावसंख्या स्थिरावली आहे या इनिंग मध्ये. 34 म्हणजे टार्गेट असेल गवळेवाडी टीम समोर, ते म्हणजे 35 धावसंख्येचं. तुम्ही सन्माननीय अनिकेत शिरसट आणि राजू शिरसट यांना विनंती करेल की आपल्या दोघांच्या शुभ हस्ते या मॅचचा टॉस इथे केला जाईल आमच्या टॉस का बॉस मध्ये. चिंचोली टीम या लगेच आपण. शिरसी टीमचे संगणक उपस्थित आहेत, आमचे सन्माननीय मान्यवर उपस्थित आहेत. आपण देखील यायचे. चं टार्गेट आहे गवळी टीम तुमच्या समोर. 18 बॉल 35 म्हणजे प्रति षटक तुम्हाला 12ची सरासरी गाठायची आहे. सन्माननीय शिरसट साहेबांचे शुभ हस्ते आपण पाहतोय आमच्या टॉस का बॉस मध्ये. माझा गाव माझा अभिमान शिरसटवाडी च्या साक्षीने ते टॉस केला जातोय. ड गट अर्थातच डी ग्रुप मधला पहिली लढतीचा टॉस इथे केला जातोय. छापा आहे कॉल आणि शिरसी संघाने टॉस जिंकलाय. तुमचा निर्णय आमच्यापर्यंत लगेच येऊ द्या. एक क्षणचित्र आम्ही कॅमेऱ्यामध्ये कैद करण्याचा प्रयत्न करतोय.
कारण एक क्षणचित्र नंतर भेटतील तर त्यामधली माणसं पुन्हा आपल्याला भेटतील का माहित नाही. त्यामुळे एक क्षणचित्र आम्ही नक्कीच कॅप्चर करण्याचा प्रयत्न करतोय. शिरसी संघ काय आपला डिसिजन? बॉलिंग 2 मिनिटात सांगता. ठीक आहे. चला गवळेवाडी बॅट्समन येऊ द्या मैदानाच्या आतमध्ये. योद्धा संघ आपण फिल्डिंग लावून घ्या. एकूण 17 मॅचेस आपल्याला कव्हर करायचे आहेत आणि 1 वाजलाय बरोबर आणि 7व्या मॅच मध्ये आपण आहोत. त्यामुळे किती मागे आहोत आपण वेळेच्या हे सर्वांनी समजून घेणं गरजेचं आहे. सर्वांचं सहकार्य आम्हाला येणं अपेक्षित आहे. ओम साई एमटीसी लाईव्हच्या माध्यमातून जे सर्व प्रेक्षक या स्पर्धेचा लाईव्ह आनंद घेत आहेत सर्वांचं सहर्ष स्वागत आम्ही करतोय. श्री हनुमान जन्मोत्सवानिमित्त व कैलासवासी विकास शिरसट व कैलासवासी गणेश जाधव यांच्या स्मरणार्थ तिरंगा चषक 2022 अंतिम अखेरचा दिवस आहे आणि क गटातला शेवटची लढत इथे आहे. क्वार्टर फायनल जी सुरू आहे. एका बाजूला योद्धा 11, एका बाजूला गवळेवाडी. गवळेवाडी टीमने टॉस जिंकल्यानंतर बॉलिंग घेतला आणि 34 वर थांबवलंय योद्धा 11 संघाला आणि 35 धावसंख्येचं टार्गेट त्यांच्या समोर आहे. स्ट्राईकला आपल्याला पाहायला मिळेल मारुती आणि त्याच्या जोडीला नॉन स्ट्राईकला बॅट्समन असेल रोहित. दोघे अष्टपैलू आहेत. गोलंदाजी देखील त्या दोघांनी हाताळली आहे आपण पाहिलं तर पहिल्या इनिंग मध्ये. आणि आता मात्र बॅटिंगची जबाबदारी पूर्णपणे दोघांनी घेतली आपल्या स्वतःच्या खांद्यावर आणि सलामीलाच दाखल झालेत. 18 बॉलमध्ये रन्स करायचे 35. संदीप पाटील आलेत गोलंदाजी मार्कवर. चला स्पीड अप करूया थोडस. पहिलं षटक असेल मॅन्डेटरी पॉवर प्ले. एक क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळेल वाडिश लॉंगन ऑर्थोडॉक्स लॉंगनला. चेंडू पाठवा मैदानाच्या आतमध्ये व्हॉलेंटियर्स. नक्कीच गवळेवाडी संघ योद्धा 11 संघाचे खेळाडू कमी आहेत त्यामुळे आपण थोडंसं सहकार्य करावं ही विनंती असेल. 10 प्लेयर आहेत. ओके 10 खेळाडू आहेत मैदानाच्या आतमध्ये योद्धा 11 संघाचे. संदीप पाटील निघालेत 30 यार्डच्या बाहेरून त्यांचा रनअप आहे. पॉवर प्लेचा पहिला चेंडू घेऊन मारुतीसाठी. पहिलाच चेंडू यावेळेस पहा क्लीन बोल्ड केले ऑफस्टम्पला. मैदानाच्या बाहेर आपण पाहिलं तर उखडून टाकलंय. क्रीजच्या बाहेर उघडून टाकले विकेटचं बटन. डीजे पहिल्याच चेंडूवर विकेटचं पतन झालंय. ऑफ स्टंपला बघा मैदानाच्या आपण पाहिलं तर क्रीजच्या बाहेर उखडून टाकलंय गोलंदाज संदीप पाटील यांनी. विकेटचं पतन झालंय. मारुती विदाउट ट्रबलिंग अ स्कोरर, विदाउट ट्रबलिंग अंपायर, बॅक टू द डगआउट. जयवंत 3ऱ्या क्रमांकावर दाखल झालेत अर्थात JK. सतरा बॉल मध्ये आता 35 करायच्यात. मात्र काय गोलंदाजी संदीप पाटील यांची. यावेळेस दिशा थोडीशी खराब आपल्याला पाहायला मिळते. लेग स्टंपच्या भरपूर बाहेर आहे. पंच रुपेश सावंत सर इशारा करतात की वाईट बॉल असेल. 1ने धावफलकाला सुरुवात झाली.
मारुती बाद झाल्यानंतर मात्र दाखल झाले जयवंत, नॉस्ट्राईकला रोहित. ही विद्यमान जोडी. थोडंसं सेन्सिबल बॅटिंग करावी लागेल या दोघांना. चौफेर फटकेबाजी करावी लागेल. प्रति षटक 12ची सरासरी आवश्यक. याही वेळेस क्लीन बोल्ड. टप्पा थोडासा पुढे ठेवला होता आणि यावेळेस लेग स्टंपला नेस्तनाभूत केलंय. दुसऱ्या विकेट सोबत दुसरा ब्रेक थ्रू संदीप पाटील आपल्या योद्धा 11 संघाला मिळवून देत असताना कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट. विकेट डाऊन डाऊन अँड डाऊन. सुनील आलेत आता चौथ्या क्रमांकावर. धावसंख्या एकच आहे, ती देखील वाईटच्या रूपामध्ये आली आणि 2 फलंदाज मैदानाच्या बाहेर गेलेत. पण जर पाहिलं तर 2 विकेट्स ऑलरेडी आल्यात संदीप पाटील यांच्या गोलंदाजीच्या माध्यमातून. रोहित अजूनही आपल्या वेळ येण्याची वाट बघतोय. नॉन स्ट्राईकला तो आहे, त्याला अजून संधी मिळत नाहीये बॅटिंगसाठी. यावेळेस दिलजीची संधी होती, मात्र चेंडू थोडासा पुढे लँड झालाय. ओव्हर हॅट्रिक नक्कीच पाहायला मिळाली असती. मात्र अजूनही 3 बॉल आहे शिल्लक. 3 बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय. एकच धाव फलकावर पाहायला मिळते. टार्गेट आहे 35चं. अजूनही 15 बॉल शिल्लक आहेत आणि 15 बॉलमध्ये अजूनही 34 रन्स करायचे आहेत. यावेळेस ब्लँडर खेळलाय आणि बॅटच्या मधोमध चेंडू कनेक्ट देखील झालाय आणि हा चेंडू गेला आउट ऑफ द पार्क. बॅट्समन सुनीलच्या बॅटमधून आला हा उत्तुंग षटकार. चौथ्या बॉलवर आलाय षटकार. धावसंख्या 7, 2 गडी बाद. अजूनही 2 बॉल शिल्लक. यावेळेस ऑन साइडला टर्न होऊन खेळण्याचा प्रयत्न अगोदरच मानस केला होता, अगोदरच विचार केला होता. पंच इशारा करत आहेत की शरीराला चेंडू स्पर्श झालाय म्हणजे लेग बायच्या रूपामध्ये एक धाव जोडली जाईल. धावसंख्या अतिरिक्त धावसंख्येच्या रूपाने पुढे सरकते आणि जाऊन पोहोचते आता मात्र 8च्या घरामध्ये. अजूनही शेवटचा बॉल शिल्लक आहे. 35 रनचं टार्गेट आहे म्हणजे अजूनही 27 रन्स करायचे. चेंडू असतील 13 बॉल 27. चला स्पीडअप करा थोडंसं. लेफ्टी बॅट्समन आहे नक्कीच, त्या अनुषंगाने मात्र क्षेत्ररक्षणामध्ये इथे परिवर्तन होताना आपल्याला पाहायला मिळते. लेफ्ट हँडेड बॅट्समन मिस्टर रोहित. पॉवर प्ले सुरू आहे त्यामुळे 2 क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कलच्या बाहेर. डीप स्क्वेअर लेगला आपल्याला क्षेत्ररक्षक पाहायला मिळतो एक मिड विकेटच्या दिशेने. यावेळेस पहा बुंद्यावर गाव घातलाय. क्रिकेटचं ब्रह्मास्त्र यॉर्कर. डॉट बॉलने झाली षटकाची समाप्ती. पहिल्या षटकाची समाप्तीनंतर 2 गडी बाद. धावा आपल्याला पाहायला मिळतील सिंगल डिजिट मध्ये, त्या म्हणजे 8. आता येणारे 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 27 रनची आवश्यकता असेल. स्पीडअप करायचे गेमला. या पुढील सामन्यामध्ये शिरसी संघाने टॉस जिंकून बॉलिंग घेतली आहे म्हणजे चिंचोली संघ तुम्हाला बॅटिंग करायची. 12 बॉल 27. फील्ड रिस्ट्रिक्शन झाल्यात खुल्या कारण पॉवर प्ले संपलाय आणि द्वितीय षटकामध्ये आपल्याला गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळेल अजित. तर स्ट्राईकला असेल बॅट्समन सुनील, ज्याच्या बॅटमध्ये एक उत्तुंग षटकार आपण पाहिलाय. बारा बॉल 27. चला स्पीडअप करा थोडंसं.
योद्धा 11 संघ. 12 बॉल 27 प्रति षटक 13.5 सरासरी गाठायची. त्यापेक्षा जास्त धावा आल्या तर अतिउत्तम असेल. महत्वाची लढत सुरू आहे. पहिला चेंडू बाहेरच्या चेंडूला अक्षरशः खेचून काढलाय, टोलवलाय तर खूप चांगलं, मात्र सरळ जाऊन चेंडू विसावलाय क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. थर्ड विकेट डाऊन. न्यू बॅट्समन सचिन आलेत मैदानाच्या आतमध्ये आणि पहिल्या चेंडूवर अजितने महत्वाचा बळी टिपलाय. आता 11 बॉलमध्ये रन्स करायचे 27. समोर असेल लेफ्ट हँड बॅट्समन रोहित आणि सचिन ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. या नावाप्रमाणे इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये जर आपण जोडी पाहिली असती सर, रुपेश सर, रोहित आणि सचिन. अजितने मात्र पहिल्या चेंडू ब्रेक थ्रू मिळवून दिलाय आपल्या संघाला. लेफ्ट राईटी कॉम्बिनेशन पुन्हा मैदानाच्या आतमध्ये. योद्धा 11 संघाला डोकेदुखी ठरेल का? फुलटॉस बॉल खेळायचा होता ऑन साईडला, चेंडू गेला ऑफ साईडला आणि इथे कॉलिंग नव्हतं. 2 क्षेत्ररक्षकाच्या मध्ये चेंडू लँड झालाय. डीप मध्ये चेंडू ट्रॅव्हल नक्कीच होते, मात्र 2 धावा खूप सुंदररित्या पूर्ण केल्यात. आता 10-25. 10 बॉलमध्ये 25 रन्स करायच्यात. इथून पुढे जर सेमीफायनल मध्ये प्रवेश करायचा असेल गवळेवाडी संघाला. धाव संख्या 10. एवढेच फुल लेनचा बॉल होता. स्लाइस एज घेतली आहे. चेंडू मात्र फाईन लेगला ट्रॅव्हल होतोय लेफ्ट हँड बॅट्समन साठी आणि मिळाली आहे फक्त सिंगलने धाव फलक 11. आता 9 बॉल आणि 9 चेंडू मध्ये धावा करायच्या 24. पुन्हा क्षेत्ररक्षणामध्ये परिवर्तन करत असताना आपण पाहतोय संदीप पाटील संघनायक या संघाचे. 9 बॉल 24. हे 3 चेंडू अतिशय महत्वाचे रुपेश सर. या 3 चेंडूवर चौकार षटकार जर आले तर मात्र गवळेवाडी संघ दमदार पुनरागमन करू शकतो, कमबॅक करू शकतो. बाउन्सर टाकण्याचा प्रयत्न, मात्र लाईन खूपच खराब आहे. वाईट बॉलची घोषणा पंचांकडनं झाली. आता 9 बॉलमध्ये 23 करायच्यात. 9 बॉल 23. फुलटॉस बॉल समोरच्या दिशेने बॉलला टोलवलंय. 1 बाउन्स चेंडू निघालाय. आमच्या व्यासपीठाला मानवंदना देणारा हा चौकार. आपल्याला पाहायला मिळतील 16. 8 बॉलमध्ये आता 19 करायच्यात. चौकार आलाय तो म्हणजे सचिनच्या बॅटमधून. 8 बॉल 19. याही वेळेस अलॉंग द कार्पेट हा चेंडू गॅप मधनं निघालाय, मात्र क्षेत्ररक्षण खूप चांगलं होतं. चांगला डिस्टन्स कव्हर केलाय क्षेत्ररक्षकाने आणि आपल्या टीमसाठी नक्कीच 2 रन्स या ठिकाणी वाचवलेत, महत्वपूर्ण रन्स वाचवलेत. आता 7 बॉल आणि 7 बॉलमध्ये रन्स करायच्या 17. स्कोर कार्डवर रन झालेत 18. 35चं टार्गेट आहे. निम्मा टप्पा तर इथे पार केलाय, म्हणजे निम्मा टप्पा पार करण्यासाठी जवळजवळ 11 चेंडू घेतलेत. आता येणारे 7 चेंडू आणि जिंकण्यासाठी 17 रन्सची आवश्यकता. शेवटचा बॉल घेऊन गोलंदाजी मार्कवर निघालाय अजित. भरपूर मोठा आवाज आलाय आमच्या कॉमेंट्री बॉक्स पर्यंत ऐकायला आलाय आणि महत्वाची विकेट डाऊन. बॅट्समन नंबर 4 बॅक टू द डगआउट. येणारे 6 बॉल रन्स करायचे 17. शेवटच्या षटकामध्ये 17 धावसंख्येची आवश्यकता गवळेवाडी टीमला जर त्यांना प्रवेश करायचा असेल सेमीफायनल मध्ये.
चला स्पीडअप करा, थोडंसं स्पीडअप करा योद्धा संघ. 6 बॉल 17 करायचे. गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतील सागर. न्यू बॅट्समन आले शरद, जे की नॉन स्टाईल. चला सागरची जरा स्पीडअप करा थोडंसं प्लीज. 6 बॉल 17 करायचेत. लेफ्ट हँडेड बॅट्समन आहे समोर रोहित. क्षेत्ररक्षण जर आपण पाहिलं तर ऑफ साइडला आपण पाहिलं तर 4 क्षेत्ररक्षक आहेत, 5 क्षेत्ररक्षक आहेत. माफ करा 4 आहेत आणि ऑन साइडला देखील 4 आहेत. 10 खेळाडूंनी खेळतोय संघ. यावेळेस शफल झाले होते, अपील केली गेली पंचांकडे, मात्र पंचांकडनं कोणती दात नाही. मात्र चेंडू यष्ट्यांच्या वरून गेलाय, त्यामुळे असेल डॉट बॉल. आणि हे खूप महत्वाचं आहे दोन्ही टीमच्या दृष्टिकोनातून. आता 5 बॉल रन्स करायचे 17. समोर आहे रोहित. पहिला चेंडू डॉट, 5 मध्ये करायचे 17. यावेळेस थोडीशी फ्लाईट दिली, चेंडूवर बोट फिरवली सागरने, फ्लॅटेड फिरवली आणि त्याने मात्र बीट केले. लगातार बॅक टू बॅक 2 डॉट बॉल आलेत. आता मात्र 4 मध्ये 17. आता कंपल्सरी हा चेंडू सीमारेषा पलीकडे जाणं गरजेचं आहे. याही वेळेस चकवलंय. रुपये सर असं म्हणतात ना, सीधे उंगली से घी नहीं निकल रहे तो उंगली टेढ़ी करनी पड़ रही है. मात्र उंगली टेढ़ी करून पण इथे मात्र तूप हात येत नाही हातामध्ये. बॅट्समन रोहितला लगातार 3 चेंडू डॉट. सामन्याचं चित्र क्लिअर झालंय, क्रिस्टल क्लिअर. 3 बॉल मध्ये 17 म्हणजे आता कंपल्सरी 3 षटकार ठोकायचे रोहितला. लगातार 4था चेंडू डॉट आहे. सर्वोत्तम गोलंदाजासाठी दावेदारी पेश करतोय सागर या स्पर्धेमध्ये. जे वैयक्तिक पारितोषिक आहे सर्वोत्तम गोलंदाज, त्याच्या रेसमध्ये मात्र सागर देखील आपल्याला येताना पाहायला मिळतोय. लगातार टाकले त्यांनी 4 चेंडू डॉट. चला पहिली मेडल ओव्हर या स्पर्धेतली पाहायला मिळेल का सागरच्या माध्यमातून. 2 बॉल शेवटची शिल्लक. याही वेळेस आलाय 5वा डॉट बॉल. 4था चेंडू यष्ट्यांच्या वरून गेलाय. लाईन आणि लेंथ पिक करण्यामध्ये अपयश मिळते रोहितला वारंवार. सामन्यामध्ये फक्त औपचारिकता शिल्लक आहे, औपचारिक घोषणेची आवश्यकता. शेवटचा 1 बॉल. नाही, यावेळेस मात्र धाव मिळेल. मेडन ओव्हर होण्याचं स्वप्न नाही घेतलीये धाव, म्हणजे मेडन ओव्हर इथे कंप्लीट होते. चला टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करूया आपण सागरचं. या स्पर्धेतली पहिली मेडन ओव्हर आपल्याला